काळे वस्त्र आणि पांढरे वस्त्र कोणकोणत्या प्रसंगाला धारण केले पाहिजे? अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डेवरनं आपण आज स्पेशली पांढरे वस्त्र आणि काळे वस्त्र याबद्दल बोलणार आहोत. जे मोठे स्टार आहेत किंवा जे ज्ञानी व्यक्ती आहेत ते मंदिरात जाण्याच्या वेळेस काळे कपडे बऱ्याचदा आपण परिधान करताना पाहिलेत आणि मैतीच्या वेळेस आपण त्यांच्या अंगावरती श्वेत वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र पाहिलेत. मोठमोठाले फंक्शन पार्टीज अशा वेळेस ते काळे वस्त्र धारण करून जातात. मग या मागचं रिझन काय? आपल्या इथे तर काळ्या वस्त्राला शुभ मानलेलं नाहीये. काळे वस्त्र धारण करू नये, काळे वस्त्र परिधान करू नये असं म्हणलं जातं. परंतु जर सायंटिफिकली दृष्ट्या आपण पाहिलं तर काळा रंग जो आहे तो पॉझिटिव्हिटी ओढत असतो आणि पांढरा रंग जो आहे तो पॉझिटिव्हिटीला लांब करत असतो किंवा निगेटिव्हिटी ओढण्याचं काम पांढऱ्या रंगाचं असतं. पांढऱ्या रंगावर डाग लवकर लागतं असं म्हणलं जातं. परंतु शास्त्रानुसार पाहिलं गेलं तर महादेवाच्या पूजेला, सांब सदाशिव शंकराच्या पूजेला श्वेत वस्त्रच धारण केले पाहिजे. परंतु महाकालीची सेवा करत असताना किंवा एखादा स्मशान साधक स्मशानातली साधना करत आहे तेव्हा त्याला तिथली पॉझिटिव्हिटी ओढण्यासाठी काळे वस्त्र धारण करावे लागतात. रंग आणि वस्त्र याच्यावरती खूप काही गोष्टी अवलंबून असतात, परंतु त्याचा विशिष्ट एक अभ्यास असतो. म्हणून अभ्यास करा आणि गुरुमार्गातून ही वस्त्र धारण करण्याची पद्धत जी आहे ती योग्य शिका. ओम काली जय भवानी.